निवडणूक ही विधानसभेची आहे. विकासावर बोलण्यापेक्षा समोरच्या उमेदवाराकडनं फक्त आणि फक्त अनगरचे राजन पाटील आणि त्यांची 2 मुलं यांच्यावर बोलणं जातं आहे. त्यांच्याकडनं म्हणजे हा केविलवाना प्रयत्न वगैरे वाटतो का? साहजिकच आहे. काय आहे की जे विरोधक आहेत त्यांच्याकडे बोलायला कुठलाच मुद्दा नाही. एकतर ह्या मोहोळ मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार आणि उमेदवार आदरणीय यशवंत तात्यांनी 3,500 कोटींपेक्षा जास्त निधी आणून ह्या भागाचा ह्या मतदारसंघाचा अतिशय चांगल्या पद्धतीने विकास करण्याचं काम आणि विकास करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झाला आहे. म्हणून कुठल्याही गावामध्ये गेलं तर लोक सांगतात की आमच्या भागामध्ये निधी आला आहे, विकास झाला आहे. त्याच्यामुळं मग फक्त राजन पाटलाशिवाय दुसरा पर्यायच नाही. अरे राजन पाटलाला बोलल्यानंतर थोडंसं मोठं होतं म्हणून त्या ठिकाणी त्यांचा हा केविलवाणी प्रयत्न करतायत. ते हुकुमशाही संपवायची आम्हाला असंही काही जणांकडून सांगितलं जातं आहे. काय नेमकं हुकुमशाही कसली हुकुमशाही असती? आपल्या भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला मताचा अधिकार दिलेला आहे आणि लोकशाही पद्धतीनेच सगळे नांदत असतात. आणि फक्त आमच्या भागामध्ये जर आपण विचार केला तर एकजुटीने एक विचार करणारे एक परिवार म्हणून त्या ठिकाणी लोक नांदत असतात तिथं. आणि म्हणून करतात त्याला जर एकजुटीला जर तुम्ही हुकुमशाही म्हणत असाल हे तुमचं दुर्दैव आहे. मग तुमच्या घरामध्ये तुमचे घरचे तर ऐकतात का हे विचार केला पाहिजे आपण. जे आज म्हणतात हुकुमशाही त्यांना मला फक्त एवढंच बोलायचं आहे की तुमच्या हुकुमशाही म्हणजे तुमचं नेमकं म्हणणं काय, हुकुमशाही काय असते. कारण एखाद्या कुटुंबामध्ये किंवा एखाद्या गावामध्ये एखाद्या नेतृत्व स्वीकारून त्याचं नेतृत्व स्वीकारल्यानंतर ना त्याच्या पाठीमागे जर लोक जात असतील जर हे हुकुमशाही असेल तर मला कदाचित त्यांना हुकुमशाही किंवा लोकशाही हे समजले नसेल. विकास निधीचे जे आकडे सांगितले जातात ते वारंवार बदलून सांगतायत आणि हा रतन खत्रीच्या आकड्यांपेक्षा मोठा खेळ मोहोळ तालुक्यात चालू आहे राजन पाटील आणि यशवंत माने यांच्याकडून, असं काल राजू खरेने आरोप केला आहे. ह्याला एवढे आकडे ऐकलेले कधी त्यांना मी बघितलेलं नाही. कारण ह्या मोहोळ मतदारसंघामध्ये 3,500 कोटींपेक्षा जास्त निधी आलेला आहे हे वस्तुस्थिती आहे. हे कोणी असं कॅमेऱ्यासमोर तुमच्या स्पष्ट बोलतो. तुमच्या माध्यमातून मी सर्व तुमचे आपले प्रेक्षक आहेत त्यांनासुद्धा सांगू इच्छितो की आपला 150 गाव आहेत ह्या मतदारसंघामध्ये आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी निधी पोचलेला आहे. आज ह्या 17 गावामध्ये मागच्या 5 वर्षाआधी जर तुम्ही आला असतात तर फार वेगळी परिस्थिती होती. परंतु आज ह्या 17 गावामध्ये फिरत असताना प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी विकासाच्या माध्यमातून त्या आमदार यशवंत तात्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी निधी देण्याचं काम केलेलं आहे. विरोधकांना काय सांगाल? वारंवार अनगर आणि राजन पाटील याच भोवती ते प्रचार करतात, त्यांना काय तुम्ही सांगाल? त्यांना मी सांगू इच्छितो की त्यांच्याकडे एकतरी विकासाच्या बाबतीमध्ये बोलायला कोणता मुद्दा नाही. त्याच्यामुळे कदाचित आजही राजन पाटील, बाळराजे पाटील, अजिंक्य राणा पाटील, यशवंत माने यांच्यावर बोलत असाल तर आमच्या शुभेच्छा आहेत की अजून थोडंसं जोर लावून थोडं बोललं तर बरं होईल. कारण भूमिपुत्र मुद्दा उचलला जातो. यशवंत मानेंचं मतदान बघा कुठं आहे, ह्या मतदारसंघामध्येच मतदान आहे. आणि भूमिपुत्र म्हणून हेच जे बोलत होते आज भूमिपुत्र करण्याच्या नादामध्ये हे जिथं लक्ष्मी मिळते म्हणून त्या लक्ष्मीपुत्रांच्या मागे गेलेत. यशवंत माने यांच्या प्रचारात तुम्ही फिरत आहात, दुसरीकडे बाळराजे पाटील फिरत आहेत, तिसरीकडे माजी आमदार राजन पाटील फिरत आहेत. कुठेतरी हा एक गनिमी कावा असू शकतो. गनिमी कावा झाकून असतो, आम्ही उघड फिरतो त्या ठिकाणी. आणि उघड फिरत असताना यशवंत तात्या माने असतील ह्यांच्या मताधिक्य कसं वाढेल हो का. 23 तारखेला निकाल लागणार आहे, निश्चित विजय निश्चित आहे. फक्त आम्ही काम करतोय हे लीड वाढण्यासाठी. कारण यशवंत मानेंनी अतिशय प्रामाणिकपणे मोहोळ मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं, विकासाचं काम केलं. विकासाचं राजकारण करत असताना कुठल्याही जनतेला किंवा कुठल्याही गटाला त्या ठिकाणी दुखवण्याचं काम कधी केलेलं नाही. त्याच्यामुळं आम्ही फक्त ह्याच्यामध्ये लीड कसा वाढेल ह्याच्यासाठी आमचा हा प्रयत्न चालू. तुमच्या चौघांचेही प्रचार दौरे तुमच्या चौघांचेही नाराजीचा फटका बसणार नाही तुम्हाला वाटतं? नाही, इथं विचारसरणीला महत्त्व दिलं जातं. आदरणीय माझे आजोबा लोकनेते बाबूराव अण्णा पाटील असतील, कैलासवासी श्रीमंत मोठे परिचारक मालक असतील, औदुंबर अण्णा असतील, वसंतदादा त्या ठिकाणी असतील, काळे असतील, ह्यांच्या विचारावर चालणार त्या ठिकाणी भारत नाना भालके असतील, ह्यांच्या विचारावर चालणार हा मतदारसंघ आणि तालुका आहे. त्याच्यामुळं इथं अपक्ष आला काय आणि कुठला काय आला काय त्याचं जास्त फारसं न बघता विचारावर मतदान करणारी जनता आहे. त्याच्यामुळे इथला निश्चित आमचा निश्चित आणि कुठल्याही पद्धतीचा त्या ठिकाणी आम्हाला फटका बसणार नाही. तुमच्या चौघांचे प्रचारचे दौरे हे गेल्या 10 ते 15 दिवशीच ठरलेले आहेत, परंतु विरोधकांचे दौरे तुम्ही ज्या ठिकाणी नाहीत त्यांचं तुमच्या दौऱ्याच्या नंतर त्यांचं ठरते काय? त्यांच्याकडे एकतर माणसं नाहीत प्रचार करायला किंवा दौरे करायला सुद्धा माणसं नाहीत.
आणि आमचा दौरा बघूनच फक्त तारीख आणि वार बदलतो. आमचा दौराच कॉपी करून त्यांचं ते पुढं चालू आहे त्यांचं, आणि त्यांच्याकडे माणसंही नाहीत दौरा करायला, किंवा माणसं बसायलाही पाहिजे ना तिथं, तरच दौरा होत असतो. त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत, माणसं नाहीत, भाषण ऐकायला माणसं नाहीत, आणि कशा पद्धतीने हे दौरा तर कोण करणार. आम्ही दौरा जो केलेला आहे, आमचे आज प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा आम्ही त्या ठिकाणी जातो, परंतु हे आजपर्यंत त्या ठिकाणी पोचलेलं नाही. मोठी सिद्धी सभा कदम होणार. यांची उमेदवारी बदलून उमेदवारी देण्यात आली, काय सांगणार? साहजिकच आहे, आमच्या भगिनी जे कदमताई आहेत त्यांची उमेदवारी बदलली. अतिशय शोकांतिका आहे की एखाद्या महिलेला किंवा एखाद्या ताईला आपण तिकीट देत असताना तरुण होती, जिद्द होती, उचलतं रक्त होतं, अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांना एक म्हणजे तिकीट मिळालं, एक उत्साह त्यांच्यामध्ये होता. परंतु एकीकडे महिलांचा सन्मान करतो म्हणून हे आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट सांगतंय, आणि तिथंच कुठेतरी महिलेचं तिकीट कापून आणि त्या महिलेवर अन्याय करण्याचं काम त्या ठिकाणी होतं आहे. प्रत्येक गावात तुमच्याकडून तात्याकडून गट एक झालेत, पण मता रूपात हे गट एकत्र होतील? 100% होणार, कारण व्यासपीठावर जर एकत्र येत असतील त्याच्यामुळं मताच्या रूपामध्ये तुम्हाला 23 तारखेला त्या ठिकाणी दिसून जाईल की कशा पद्धतीनं मताच्या रूपाने सगळेजण एकत्र येऊन त्या ठिकाणी पुन्हा एकदा इथं काम करण्याची संधी इथले सर्व जनता माता भगिनी त्या ठिकाणी देतील. आज रमेश कदम यांनी सोलापुरात अधीक्षकांना पत्र दिलेलं आहे, पोलीस अधीक्षकांना, की आमच्या कार्यकर्त्यावर हे आहे. काय वाटतं तुम्हाला? काय आहे? कार्यकर्त्यांचा बचावासाठी जीवाला धोका आहे. जीवाला त्यांच्या धोका भीती आहे. म्हणून पत्र दिले. कुणापासून धोका आहे त्यांना? विरोधकांनी. म्हणजे एकीकडे ह्यांनी सांगायचं, जे विरोधक सांगतायत की आमचं दहशत आहे, आमची दादागिरी आहे, परंतु ह्या तालुक्याचं किंवा ह्या भागाचं ज्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे ते आदरणीय माजी आमदार, आमचे चांगले संबंध आहेत त्यांचे, रमेश कदम साहेब, ह्यांनी जे पत्र दिलं आहे, ह्या पत्राचा आपण खरं तर जाणीवपूर्वक विचार केला पाहिजे की ज्यांच्यापासून खरा धोका आहे त्यांच्यासाठी त्यांनी पत्र दिलेलं आहे. नक्कीच त्यांचे जे कार्यकर्ते असतील त्यांच्यावर जर अन्याय होत असेल तर आम्हीसुद्धा ह्या भागाचा किंवा ह्या भागाचा आम्ही एक कार्यकर्ता म्हणून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्या लोकांसोबत आम्ही त्या ठिकाणी खंबीरपणे उभं राहून, त्यांच्यावर जर अन्याय होत असेल तर त्यांच्या समोर उभं राहून, त्यांच्यावर अन्याय जर होत असेल तर त्याच्या विरोधामध्ये लढा देण्याचं काम भविष्य काळामध्ये आम्ही करू. धन्यवाद.